नमस्कार मित्रांनो, एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे आणि ती समजून घेणं आवश्यक आहे, कारण गेले काही आठवडे काँग्रेसचे गुलाम आणि चहा बिस्किट पत्रकार एक गोष्ट हवेत उसळवण्याचा प्रयत्न करतायत की डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाले तरी देखील त्यांनी आपले लाडके मित्र म्हणवणाऱ्या, कदाचित त्यांचं म्हणणं आहे की मोदीच ट्रम्प यांना आपलं मित्र समजतात, पण ट्रम्प काही मोदींना किंमत देत नाहीत आणि त्यामुळे त्यांनी काही नरेंद्र मोदींना शपथविधीला बोलवलं नाही। त्याच्यासाठी डॉक्टर एस जयशंकर वॉशिंग्टनमध्ये ठाण मांडून बसले होते आणि विनंती करत होते, अर्ज करत होते की बाबा बोलवा नरेंद्र मोदींना आमच्या, म्हणजे आम्हाला दिल्लीच्या निवडणुकांमध्ये प्रभाव टाकता येईल, 4 मतं मिळवता येतील, जगात आम्हाला विश्वगुरू असल्याचं दाखवता येईल वगैरे वगैरे। पण डोनाल्ड ट्रम्प यांनी काही जयशंकर यांना भीक घातली नाही। काही जण म्हणतात की बघा मोदींपेक्षा जयशंकर यांना जास्त मान मिळाला, त्यांना बोलावलं होतं वगैरे वगैरे। अशा गोष्टींना उत्तर न देणं चांगलं, कारण त्यांना उत्तर आपोआप मिळालेलं आहे। पण त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं काहीतरी घडलेलं आहे आणि ते सांगायला हा व्हिडिओ करत आहे, त्यामुळे काळजीपूर्वक बघा। पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स आणि अमेरिका या 2 देशांच्या दौऱ्यावर जाणार आहे। निमित्त तेच आहे, अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदींना विशेष भेटीसाठी बोलावलेलं आहे। पहिला मान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहूंना मिळाला आणि त्या भेटीत आपल्याला माहिती आहे की नेतान्याहूंनाही अपेक्षा नव्हती डोनाल्ड ट्रम्प यांनी तात्या म्हणत नाही, कारण तात्या म्हणलं तर काही जणांना वाटतं की माझा असा उद्देश असतो की जास्तीत जास्त लोकांनी आंतरराष्ट्रीय विषय समजून घ्यावेत आणि त्यामुळे त्याच्यात थोडासा नर्म विनोद केला। आणि माझं काही असं स्टेटस नाही की मी व्हिडिओ केल्याने अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाला अपमान वाटेल किंवा त्यांची दखल जरी घेतली त्यानिमित्ताने तरी ती मोठी गोष्ट असेल, पण राहू दे। सांगायचा मुद्दा हा की नेतान्याहूंनाही अपेक्षा नसताना डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच गाझा ताब्यात घेण्याची आणि गरज वाटल्यास तिथे अमेरिकेचं सैन्य पाठवण्याची घोषणा करून टाकली। नेतान्याहू नंतर कोणाचा नंबर आहे माहिती नाही, पण बहुधा नंबर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आहे। अमेरिका इस्रायल संबंध अनेक दशकांपासून, अगदी इस्रायलच्या जन्मापासून इस्रायलला मान्यता देणारा अमेरिका हा पहिला देश होता आणि त्यामुळे त्यांचा पहिला मान तर असणारच, पण बहुधा हा दुसरा मान नरेंद्र मोदींना मिळत आहे। त्यामुळे तिथे शपथविधीला काही पाहुण्यांच्यात उपस्थित राहून आपण पण तिथे असल्याचं मोठेपण मिरवणं हे काही भारतासारख्या देशाला हे होत नाही। चीननी पण, शी जिनपिंग तिथे गेले नव्हते, त्यांनी प्रतिनिधी धाडले होते। पण हा अमेरिका दौरा अशा रीतीने नियोजित केलाय की मोदी अमेरिकेला जाण्यापूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात अमेरिकेला नेमक्या कशावर वाटाघाटी करायची आहेत आणि काय द्यायचंय काय द्यायचंय या गोष्टी अधिक स्पष्ट झाल्या पाहिजेत। म्हणून अमेरिकेला जाण्याच्या आधी नरेंद्र मोदी फ्रान्सला जाणार आहेत आणि फ्रान्सला ते काय आहे ते सांगतो, पण आधीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते मार्से या बंदरातही जाणार आहेत, जिथे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ऐतिहासिक उडी मारली होती बोटीतून। दुर्दैवाने ते पकडले गेले आणि तिथे ते पहिल्या महायुद्धात हौतात्म्य पत्करलेल्या भारतीय सैनिकांच्या स्मारकालाही भेट देणार आहेत। माझी अशी मनोमन इच्छा आहे की मार्से बंदरात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचंही स्मरण करावं, जर हा व्हिडिओ कोणी बघून पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचवणार असेल। कारण ज्या पद्धतीने सावरकरांची बदनामी करण्याचं आता एक अरुण शौरींचं पुस्तक आलेलं आहे आणि एक बदनामी करण्याचं पद्धतशीर षडयंत्र रचलं जात आहे, त्याला याच गोष्टीतनं उत्तर देता येईल। भारत मार्से येथे कॉन्सुलेटही उघडत आहे, पण हा नरेंद्र मोदींच्या फ्रान्स भेटीचा उद्देश नाही आहे। फ्रान्समध्ये अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉ यांच्या नेतृत्वाखाली आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयावर, त्याला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणावं का नाही मला कळत नाही, पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयावर एका विशेष कॉन्फरन्स आयोजित केलेलं आहे आणि ही कॉन्फरन्स, ही परिषद
नरेंद्र मोदींच्या सह अध्यक्षतेखाली होणार आहे. म्हणजे इमॅन्युअल मॅक्रॉन आणि नरेंद्र मोदी हे दोघं मिळून या परिषदेचं नेतृत्व करणार आहेत, यजमानपद भूषवणार आहे. यजमान अर्थात मॅक्रॉन असतील, पण नरेंद्र मोदी पण त्याच्यात सहभागी होणार आहेत. या परिषदेला युरोपातले आणि जगातले अनेक नेते आणि जागतिक कंपन्यांचे प्रतिनिधी तिथे उपस्थित राहणार आहेत. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा अजेंडा 11 फेब्रुवारीला असणार आहे. 10 फेब्रुवारीला संध्याकाळी नरेंद्र मोदी फ्रान्सला जातील आणि तिथे पहिले तो काय रिसेप्शन डिनर वगैरे जो हे असतो औपचारिक, त्याच्यात सहभागी होऊन 11 तारखेला ही परिषद आहे त्याला नरेंद्र मोदी संबोधित करतील. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रामध्ये मोठं युद्ध पेटलेलं आहे. या विषयावर मी बरेच व्हिडिओ केलेले आहेत, पण डीपसीक सारख्या कंपन्यांनी अमेरिकेच्या प्रभुत्वाला आव्हान दिलेलं आहे आणि अमेरिका त्यांच्याशी स्पर्धा करत आहे. असं असताना या सगळ्या स्पर्धेमध्ये युरोप मागे पडलेला आहे. आणि फ्रान्सचं वैशिष्ट्य असं आहे की फ्रान्स संरक्षण असेल किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल किंवा विज्ञान तंत्रज्ञान आहे, फ्रान्स कायम असं दाखवायचा प्रयत्न करतो की आम्ही स्वतंत्र आहोत, आम्ही अमेरिकेचेही मंडलिक नाही आहोत आणि आम्ही युरोपमध्ये जरी असलो तरी आम्ही काही युरोपियन महासंघाबरोबरच सगळ्या गोष्टी करू असं नाही आहे. आणि आपली स्वतंत्र बुद्धी दाखवण्याचा प्रयत्न फ्रान्स वेळोवेळी करत असतो आणि या प्रयत्नात त्यांनी भारताला सहभागी करून घेतलेला आहे. कारण जर चीनला पर्याय हवा असेल तर भारतीय बुद्धिमत्तेशिवाय कृत्रिम बुद्धिमत्ता चालणार नाही याची त्यांना कल्पना आहे. भारताचा याच्यामध्ये दृष्टिकोन साफ आहे, कारण हा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडतो की हे चीन विरुद्ध अमेरिका युद्धात आपण काय, म्हणजे आपण 2 हत्तींच्या युद्धात आपण मधल्यामध्ये तुडवले जाणार का, ही भीती रास्त आहे. कारण आपली चिप कधी येणार, आपण कधी डिझाईन करणार, हा प्रश्न पडणं आपल्याला स्वाभाविक आहे. पण भारताचा दृष्टिकोन याच्याबद्दल थोडासा वेगळा आहे, कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं कोर संशोधन, मूलभूत संशोधन हे चालूच राहील आणि भारत त्याच्यात मागे पडलेला आहे, याच्यामध्ये वाद नाही. कारण ते करायला लागणारं हार्डवेअर आपल्याकडे अजून नाही आहे, ते यावर्षी आपली पहिली चिप बनेल असा अंदाज आहे. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून त्याचा धंद्यामध्ये, वेगवेगळ्या ॲपमध्ये, वेगवेगळ्या सेवांमध्ये कशा प्रकारे वापर करता येईल, कारण भारत हा जगातला सेवा क्षेत्रातला सगळ्यात महत्त्वाचा देश आहे. लोकांना कामगारांपासून ते सॉफ्टवेअर इंजिनियरपर्यंत आणि चिप डिझायनिंगपासून सगळ्या प्रकारच्या सेवा भारतीय पुरवतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे या सेवांचं दुकान बंद होईल अशी भीती व्यक्त केलेली आहे, पण त्याचा दुसरा दृष्टिकोन आहे की या सेवा अधिक वेगळ्या प्रकारात नाविन्यपूर्ण पद्धतीने या सेवा देता येतील आणि त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून आपलं बलस्थान आपण कसं मजबूत करू शकतो, हा विषय त्याच्यात आहे. आणि याकडे अमेरिकेचं, डोनाल्ड ट्रम्प यांचं नक्की लक्ष असेल. दुसऱ्या दिवशी 12 फेब्रुवारीला जसं म्हणलं की नरेंद्र मोदी मार्से येथे जाणार आहेत. मार्सिलिस आपण आधी म्हणायचो, पण मार्से असा त्याचा उल्लेख आहे. आणि तिकडे पहिल्या महायुद्धातल्या हुतात्म्यांना, भारतीय सैनिकांना श्रद्धांजली वाहणार आहे. पण त्याचबरोबर फ्रान्सचा थर्मोन्यूक्लिअर प्लांट आहे, कारण न्यूक्लिअर एनर्जी, अणुऊर्जा हा अधिक महत्त्वाचा विषय. फ्रान्सची 70% ऊर्जा ही अणुऊर्जा आहे आणि आता अमेरिकेने या क्षेत्रात पुढाकार घेतलेला आहे. कारण सौर ऊर्जा किती हवी असली तरी सौर ऊर्जा आणि बॅटरी पॉवर हे जेव्हा जसं तुम्ही पुढे न्याल तसे तसे तुम्ही अधिक चीनशी बांधले जाल, कारण या क्षेत्रात जबरदस्त मक्तेदारी चीनची. आणि त्यामुळे न्यूक्लिअर एनर्जीबद्दल विचार करायचा तर अमेरिका तिथेही भारताला चेपण्याचा प्रयत्न करणार आहे. पण याच्यातही फ्रान्स आपल्याला हवं ते तंत्रज्ञान देऊ शकतो, रशियाही खरं देऊ शकतो. शेवटी आपण रशियाचंच न्यूक्लिअर पॉवर घेणार आहोत, पण अमेरिका आपल्याला रस्ता मोकळा करून देणार आहे आणि अमेरिका रस्ता मोकळा करून देत असताना आपण रशियाचं दार ठोठावू शकत नाही. त्यामुळे फ्रान्स हा मध्यम मार्ग आपल्याला जास्त बरा वाटतो, कारण फ्रान्सला अमेरिकेची आडकाठी नाही आहे. आणि त्यामुळे जे तंत्रज्ञान अमेरिका आपल्याला देऊ करते आणि ते आपण अमेरिकेकडनं घेणारच आहोत, पण ते तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी ट्रान्सफरसह फ्रान्स कदाचित देऊ शकतो. भारताला स्वतःचे स्वदेशी न्यूक्लिअर रिॲक्टर बांधायला आपली ती क्षमताही आहे, स्वतःची क्षमता आहे, पण त्याच्यामध्ये अधिक चांगल्या प्रकारे बांधायला फ्रान्स मदत करू शकतो. आणि त्यामुळे जेव्हा नरेंद्र मोदी अमेरिकेत जातील तेव्हा ते टेबलवर काहीतरी ठेवून जातील की आम्ही रिकाम्या हाताने आलेलो नाही आहोत. अमेरिका आणि भारत यांची मैत्री ही अतिशय महत्त्वाची आहे. जसे म्हटलं की इस्रायल आणि अमेरिकेचे संबंध अगदी घरगुती नात्याप्रमाणे आहेत, पण भारताकडे असलेली स्केल आणि अमेरिकेला आपल्या आव्हानांची जाणीव आहे. शिक्षण क्षेत्रात अमेरिकेची पुरती वाट लागलेली, म्हणजे जगातलं सर्वोत्तम शिक्षण आणि संशोधन अमेरिकेत असलं
तरी अमेरिकन तरुण मध्यमवर्गीय त्यांची शिक्षणाचा पूर्ण बोजवारा उडालेला आहे आणि त्याच्यासाठी लागणारे असंख्य संख्येने जे इंजिनियर लागणारे आहेत, कोडर्स लागणारे आहेत, मॅथमॅटिशियन्स लागणारे आहेत, हे भारताकडे. दुसरी गोष्ट, भारत चीनच्या जवळ आहे आणि त्यामुळे खास करून हिंद महासागर क्षेत्रात भारताचं महत्त्व आहे. तिसरी गोष्ट म्हणजे चीनला पर्यायी सप्लाय चेन तयार करण्यामध्ये भारत जगात महत्त्वाच्या ठिकाणी आणि त्यामुळे भारत, संयुक्त अरब अमिराती, इस्रायल, सौदी अरेबिया, अमेरिका, युरोप हे सगळं जोडण्यातही भारताची महत्त्वाची भूमिका असणार आहे. आणि संरक्षण क्षेत्रात भारत खूप मोठ्या प्रमाणावर आता उत्पादन करायला लागलेलं आहे. अमेरिकेची इच्छा आहे की जगाने स्वयंपूर्ण व्हावं. हे बोलणं ठीक आहे, पण त्या देशांना जर गोष्टी विकत घ्यायच्या असतील, निर्मिती करायची असेल, तर मग भारताचा पर्याय त्यांना असणं नाही, तर मग चीनकडे जाण्याशिवाय त्यांना पर्याय नाही. आणि त्यामुळे या सगळ्याच्या दृष्टीने भारताचं महत्त्व आहे. आणि म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदींना बहुधा दुसरे किंवा तिसरे हेड्स ऑफ स्टेट असतील, नेतान्याहू नंतर बहुतेक दुसरेच असतील, तर या विकेंडला कोणी आलं तर मला माहिती नाही. आणि त्याच्यातही दिल्लीच्या निवडणुकांमुळे हे होतं. जर दिल्लीला भाजपाचा विजय झाला, दिल्लीचे आम आदमीला बसवणारे लोक ते तिकडचे होते, वॉशिंग्टनवाले लोक होते, आणि त्यामुळे या आम आदमी पार्टीचा पराभव झाला तर एकाने डोनाल्ड ट्रम्प यांनाही आनंद होईल, कारण दोघांचे शत्रू एकच आहेत. आणि हे डीप स्टेट अमेरिकेतच पूर्णपणे उखडून टाकण्याचा प्रयत्न होत असताना कदाचित रिपब्लिकन त्यांचं स्वतःचं डीप स्टेट करतील, पण हे डेमोक्रॅटिक पक्षांनी तयार केलेलं सगळं जाळं डोनाल्ड ट्रम्प उखडून टाकत असताना ते भारतासाठी ही अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी अमेरिकेत जात आहेत. या भेटीकडे सगळ्या जगाचं लक्ष असेल. आणि अशा वेळेला आपले जे पत्रकार जे खिजवत होते की शपथविधीला नाही बोलवलं, बघा काय म्हणजे पंडित नेहरूंना बोलवलेलं, ह्यांना बोलवलेलं, यांचे कसे, म्हणजे ते अजून नेहरूंच्याच काळात जातात, त्यांना जाऊ दे. पण ही भेट नरेंद्र मोदींची अमेरिका भेट आणि अमेरिका भेटीच्या आधीची फ्रान्सची भेट ही परराष्ट्र संबंधांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.